मधली सुट्टी। शाळा नुकतीच सुरू झाली आहे, सगळ्यांच्या मनामध्ये अपार उत्सुकता आहे आणि मला खात्री आहे की फक्त विद्यार्थ्यांच्याच नाही तर शिक्षकांच्याही मनामध्ये खूप उत्सुकता असणार आणि म्हणूनच आज चर्चेला इथे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षिका, शिक्षिका आणि विद्यार्थी सगळे जमलेले आहेत आणि मी आता सगळ्यांचीच गप्पा मारणार आहे कारण मला खात्री आहे की जशी तुम्हाला उत्सुकता असते की आपल्याला कोण वर्ग शिक्षिका येतील, आपला कुठला वर्ग असेल, तशी शिक्षिकांना पण उत्सुकता असते ना नक्की की आपल्याला बापरे कुठला वर्ग येतो यंदा, नक्की असते। पण कुठला वर्ग आलेला आवडतो खरं खरं सांगा की हुशार विद्यार्थ्यांचा का एक जरा कमी हुशार असेल तरी चालतील पण वागायला बरी असेल बरी, कारण कधी कधी हुशार मुलं फार जास्त शंकाही विचारतात। कमी हुशार मुलांचा वर्ग आल्यानंतर मी खूप आनंदित होते कारण त्यांच्याबरोबर मला मराठी विषय दिला असेल तर कविता अभिनयातून, नाचून म्हणजे नृत्य अभिनयातून मला शिकवायला आवडतात। त्यानंतर असं होतं का की हुशार मुलं आधी एक तर सगळं घरूनच करून येतात किंवा क्लासने आणि त्यातून त्याच्या वरच्या शंका विचारतात म्हणून नको असं वाटतं का? असं झालेलं आहे कारण याच मुली माझ्याकडे मागच्या 2 वर्षात होत्या आणि 7वीचा हुशार वर्ग होता आणि मी त्यांना मराठी शिकवत होते। आम्ही पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त कवितेचा एक संग्रह तयार केला होता आणि यांच्या शंका भरपूर असायच्या, तेव्हा मी प्रामाणिकपणे एखाद्या वेळेस सांगायचे की मी संदर्भ बघते आणि तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ सांगते, म्हणजे मला फुल तयारी द्यावं लागायचं। तुम्हाला असं शिक्षकांनी सांगितल्यावर असं वाटायचं की बरं झालं, खरं सांग का असं वाटायचं की नाही नाही किती छान आहेत बाई आपल्याला संदर्भ बघून वगैरे सांगणार आहे, त्याच्यापैकी तुला काय वाटायचं, तू सगळ्यात जास्त मार्क मिळवणार आहेस म्हणून तुला विचारतो? म्हणजे बरं वाटायचं मला। काय बरं वाटायचं की बरं झालं त्यांना आलं नाही हे पाहिलं ना, पण नंतर वाटायचं की ठीक आहे ते आपल्यासाठीच काहीतरी अजून चांगलं सांगतील, सगळीकडे बघून पाठ्यपुस्तकात मध्ये सगळीकडे सगळा संदर्भ घेऊन आम्हाला अजून काहीतरी माहिती देतील म्हणून त्या म्हणतात यावेळी की जरा कमी हुशारच बरं, म्हणजे त्यांना शिकवलं तर ते आपल्या आनंदाने शिकतात, जेवढं सांगतील तेवढं लिहून घेतात गपचूप। मला खात्री आहे की मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला एक उत्सुकता असेल, बारीकचं कुठेतरी टेन्शनही असेल की नवीन वर्ष सुरू होत आहे, नवीन कधी कधी शिक्षक आलेले असतात, विद्यार्थी कुठून तरी बदलून आलेले असतात, तर काय असतं नेमकी? कारण मी अजून कधी मुख्याध्यापकांशी बोललेलो नाही शाळा सुरू होताना। शाळा सुरू झाल्यानंतर ही मुलं आमच्याकडे येतात, साधारणपणे 5वीला नवीन मुलं आलेले असतात प्राथमिक विभागाकडनं किंवा निर्णय मुलं क्षेत्रातनं। असे का मला वाटतंय की ही मुलं या वातावरणात रमतील का, या शाळेमध्ये जे प्रवेश घेतात आणि शिक्षकांचं शिकवणं आणि या मुलांचं शिकणं ही जी काही इंटरॅक्टिव्ह प्रक्रिया आहे ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने साध्य होईल का, अशा पद्धतीचा एक थोडासा एक प्रेशर आणि उत्सुकता त्या ठिकाणी असते मुलांपैकी। आता तुम्हाला आता नुकतं वर्ष सुरू झालंय, असं झालं का की तुम्हाला अपेक्षा होती कुठल्या तरी एकदम एक धमाल करणाऱ्या खेळीमेळीने शिकवणाऱ्या वर्ग शिक्षिका येतील आणि शाळेतल्या सगळ्या स्ट्रिक्ट बाई नेमका तुमच्या वर्गावर वर्ग शिक्षिका म्हणून आल्या आणि जेव्हा पहिलीच एंट्री झाली पहिल्या दिवशी तुम्ही सगळे खरं सांगा असं झालं नाही? पण या सगळ्यांपैकी सगळ्यात स्ट्रिक्ट शिक्षिका कोण आहेत? सगळ्यात स्ट्रिक्ट स्ट्रिक्ट कसं नाही पण शिस्तशीर होत असते, म्हणजे बरं आपण त्यांच्या पाठीमागे त्यांना स्ट्रिक्ट म्हणतो बरोबर, म्हणजे आमच्या क्लास टीचर मुनगेकर मॅडम त्या खूप शिस्तशीर। अच्छा, म्हणजे मुनगेकर मॅडम जेव्हा तुम्हाला कळलं की ती त्या छान हसतात बघ, त्या कुठे स्ट्रिक्ट वाटतात? नाही स्ट्रिक्ट नाहीत त्या, नाही ना, शिस्तशीर आहेत। हा ते चांगल्या आहेत, म्हणजे त्या आम्हाला 9वीला होत्या आणि त्या आम्हाला आवडलेल्या म्हणून आम्ही टीचरला सांगितलं की आम्हाला 10वीला पण त्याच हव्या आहेत। तुम्ही नक्की सगळ्यात शिस्तशीरात म्हणजे तुम्ही इतरांपेक्षा काय असं वेगळं करता की इतकं युनॅनिमसली तुमचं नाव घेतलं सगळ्यात शिस्तशीर म्हणून? जेव्हा मी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करते तेव्हा जेव्हा बाहेरची लोक कोणी येतात त्यावेळेला त्यांना वेगळं वागायला लागत नाही, ते एक सवय लागते आपल्याला आणि म्हणून मला असं वाटतं की 2 मार्क कमी चालतील पण माझी मुलं शिस्तप्रिय असली पाहिजे। म्हणजे थोडक्यात सांगू तुम्हाला, लग्न ठरल्यानंतर पोळ्या शिकणाऱ्या मुलींच्या पोळ्या वेगळ्या लागतात खायला आणि आधीपासून पोळ्या येत असतील ना तर त्या चांगल्या लागतात, तशा त्या आधीपासून पोळ्या शिकवतात तुम्हाला, बरोबर आहे ना? व्हेरी गुड। आता इथे मुलांपैकी मला ज्यांच्या डोळ्यात असं दिसतंय बरं का, हा हसतोय, याला बोलायचं, पण तुला कसं वाटतं रे, शिस्तशीर शिक्षक यावेत का जरा ज्यांना वर्ग चालू असताना आपण हळू डबा खाला तरी ते म्हणतील खा रे खा, भूक लागली? काय वाटतं तुला, कसे शिक्षक आवडतात? आम्ही मस्ती करतो आणि दुसऱ्या मुलांच्या कोड्या करतो आणि जर त्या मॅडमना आपल्याजवळ म्हणजे लक्ष नसेल देत आणि मारत नसतील त्या मॅडम आवडतात। काय हा किती उदात्त विचार, किती हा व्यापक दृष्टिकोन की तुम्ही तिकडे शिकवा, आम्ही आमची मारामारी करू, आम्ही तुमच्यामध्ये पडतोय का शिकवण्याच्या?
मला प्राथमिकचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी बोलतो की तुम्हाला खरंच खूप छोटी छोटी मंडळी असतात, म्हणजे पहिली दुसरी वगैरे ही मला बाळच वाटतात माझ्या दृष्टीने, की त्यांना कडेवरच घ्यावं असं सारखं वाटतं. सर, आमच्याकडे जे विद्यार्थी येतात ते आईच्या कडेवरून आमच्या शिक्षकाच्या कडेवर येतात हा वा. आणि आमची शिक्षिका त्यांना मायेने जवळ घेते, मुलांना त्यांच्यामध्ये रममान होऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात. आता मला या सगळ्या मुलींना विचारायचं, तुम्हाला तुम्ही 10वीत आहात, परत शाळेचा पहिला दिवस तुम्हाला मिळणार नाही कधीच. तेव्हा आम्ही जेव्हा 7वी 8वीत होतो तेव्हा ज्या मुली 10वीत होत्या त्यांचं वर्ष संपत आलं की त्या अक्षरशः रडायच्या की आम्हाला शाळा नाही मिळणार, आम्हाला गाडीमध्ये नाही परत येता येणार. तर तेव्हा आम्हाला असं वाटायचं की काय यांचं नाटक आहे वगैरे असं आम्हाला लिटरली वाटायचं. पण आता आम्हाला आमची आई पण घरी सांगते आणि आमचे शिक्षक पण सांगतात की तुम्ही शाळेचे दिवस असे अनुभवा की परत तुम्हाला, कारण त्या शाळेमध्ये येता येणार नाहीये, म्हणजे परत तुम्ही ते क्षण आठवाल फक्त, पण तुम्हाला ते अनुभवता येणार नाहीत परत. तुला म्हणजे शाळेतले क्षण परत कुठे मिळतात? फक्त मधली सुट्टीमध्ये. मधली सुट्टीमध्ये. बरोबर. हे खरं तर मधली सुट्टी हा कार्यक्रम याच्यासाठीच चालू करावा असा वाटला की हे जे क्षण आहेत जे आपल्याला वाटतं की आपल्याला परत कधीही मिळणार नाहीत ते मोठ्यांना परत द्यावेत, वयाच्या कुठल्याही टप्प्यावर ते परत द्यावेत, म्हणून खरं तर हा मधली सुट्टी कार्यक्रम आहे तुमच्यासाठी. मी शिक्षकांपैकी आता तुम्हाला विचारतो की सुट्टी मस्त झालेली असते, तुम्ही गावाला वगैरे गेलेला असाल नक्की, आणि नंतर आता परत शाळेत जायचं, तर मुलांचा कलकलाट, परत खडूची पूड, तर असं तुम्हाला वाटतं का की मे महिन्याची सुट्टी थोडी अजून एक महिनाभर चालावी? खरं तर परीक्षा म्हणजे परीक्षांचं सत्र सुरू होतं ते 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यानंतर. बोर्डाचे पेपर, त्यानंतर शाळेच्या परीक्षा, त्याचे पेपर, रिझल्ट लावणं, आणि मग एकदाचा तो 3 मेचा 1 मेचा दिवस उजाडतो, सुट्टी लागते. पण खरं म्हणजे 5-6 दिवस मजेत जातात आणि मग 5-6 दिवसानंतर आठवण यायला लागते शाळेची. खरं म्हणजे असं वाटतं की मुलं म्हणजे आमचं टॉनिक आहे. मला असं स्वतः शिक्षिका म्हणून असं वाटतं की घराचा उंबरठा उलटला आणि शाळेचा उलटला आपण आलो की घरचं जे सगळं आहे बाकीचं संसाराचं ते विसरायला होतं आणि इथे आल्यानंतर नवीन जगामध्ये वावरण्याचा अनुभव मिळतो. तुमचे विषय बदलतात, म्हणजे समजा भूगोल शिकवणाऱ्या बाई आहेत त्यांना पुढच्या वर्षी आता मराठी शिकवायचं, तर असं वाटतं की नाही आपलं भूगोल चाललंय, खारे वारे मतलई वारे, तर तेच चालू दे, कुठे आता परत मराठी कविता बिविता याच्यामध्ये शिरा, असं होतं. आम्ही 5वी ते 7वीचे शिक्षक आहोत. या 5वी ते 7वीच्या माध्यमात असल्यामुळे आम्हाला प्रत्येक वर्षी जवळजवळ विषय बदलले जातात. मुळात हा पेशाच इतका, म्हणजे माझा तरी इतका आवडता आहे आणि मला मुलंही प्रचंड आवडतात. म्हणजे आपण मे महिन्याचं आता बोललो, परंतु मी वाट बघत असते की कधी शाळा सुरू होईल आणि ते जे नवीन चेहरे, म्हणजे 5वीचं जे नवीन ऍडमिशन असतं ते इतके फ्रेश असतात आणि त्यांना खूप सांगायचं असतं आणि मलाही खूप ऐकायचं असतं. आणि थोडीशी शिक्षकांसाठी टाळ्या तुम्ही वाजवल्या आणि थोडीशी एक भावनिक अटॅचमेंट आहे की या शाळेची मी विद्यार्थिनी असल्यामुळे मला जास्त आनंद आहे की इकडेच नोकरी मिळाली. मग तुम्हाला शिकवताना असं बाकावर तुम्ही पण दिसता का? हो, अगदी 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 अगदी. सुंदर गोष्ट नाही. मी विद्यार्थी आहेच आहे आणि माझे शिक्षकही इथे आहेत. हे फार क्वचित झालं असेल की एखाद्या शाळेचे माजी विद्यार्थी तिथले शिक्षक आहेत आणि ते आम्हाला भेटले आणि त्यांचेही सर उपस्थित होते, असं मला वाटतं मधली सुट्टीतच पहिल्यांदाच झालंय. त्यामुळे मी तुमच्या शाळेचं पण अभिनंदन करतो. आणि आज खरंच मला इतकी मजा आली सगळ्या शिक्षकांशी विद्यार्थ्यांशी गप्पा मारून. तेव्हा मला असं वाटतं की एकदा आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजे शिक्षकांसाठी, सगळ्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी, कारण सगळ्यांच्या शाळा सुरू झाल्यात, सगळ्या शिक्षकांसाठी, सगळ्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी. आणि आपण सगळ्यांनी मनात ठेवूया आपली शाळा आणि आपली मधली सुट्टी. मधली सुट्टी.